बघा एखादा ब्लाऊज शिवायचा असेल तर आपल्याला प्रश्न पडतो. आता एखादा ब्लाऊज म्हणजे हा बघा वेलवेटचा ब्लाऊज आहे, हा बिना अस्तर ब्लाऊज स्टिच करायचा. मग बऱ्याच वेळा काय होतं, आता अस्तर लावायचं म्हटलं का आपल्या गळा आत वगैरे पलटी करता येतो. पण हा जर नुसता बिना अस्तर असेल तर आपल्याला गळा वगैरे कसं स्टिच करायचं, जर गोट वगैरे लावायचं नसेल ना, तुम्हाला वेगळा गळा वगैरे डिझाईन कट करायचा तर प्रश्न. पहिला पण मी तुम्हाला चौकोनी गळ्याचा एक सांगितलेला, तर हा बघा घेतलेला वेलवेटचा ब्लाऊज. आता बघा हा बिना अस्तरचा आहे, म्हणजे ह्या कस्टमरला अस्तर नको आहे. तर मग आपल्याला गळा आतल्या साईडला पलटी करायचा आहे, पण आपल्या गळ्याला इथे कॅनव्हास लावायचा आहे. कॅनव्हास लावून आपण पट्टी वगैरे तयार करणार. तर एकदम डिटेल माहिती तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांना असाच पडलेला प्रश्न असतो की बाबा असा ब्लाऊज स्टिच करताना कसा करायचा. तर त्यासाठी मी सांगणार आहे कॅनव्हास वगैरे कसं काढायचं, गळा वगैरे की अस्तर वगैरे कसा घ्यायचा आणि सगळं डिटेल माहिती सांगणार. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर थोडा युजफुल वाटला तर व्हिडिओ इतरांना शेअर करा. म्हणजे काय होईल बाबा ज्यांना खूप गरज आहे, अशी गरज असेल त्यांच्यासाठी युजफुल ठरेल. युजफुल ठरेल म्हणजे हा महत्वाचाच म्हणजे हा बघा व्हिडिओ आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, बिना अस्ताचं ब्लाऊज म्हणलं का नाही आपल्याला पायपिंग वगैरे असतं, गळा वगैरे डिझाईन स्टिच करत असेल ना, तर मग कॅनव्हास वगैरे कसं काढायचं सगळं माहिती समजत नाही ना, मग काढायचं म्हटलं की बराच प्रॉब्लेम होतो. ते सगळे मी एकदम डिटेल माहिती सांगणार आहे. तर चला मी तुम्हाला सांगते. पहिला आपण कॅनव्हास वगैरे काढून घेऊ, मग स्टिच वगैरे कसं करायचं ते पण सांगणार आहे. तर चला आपण पुढे बघूया. तर पहिला पण मी तुम्हाला गळा वगैरे मेजरमेंट कसं घ्यायचं ते सांगते. ते त्यासाठी वगैरे घेतलेला हा कॅनव्हास घेतलेला आहे. हा कॅनव्हास आपण घेतलेला आहे आणि हा घेतलेला आहे बघा ब्लाऊज असा कुठल्या पण रंगाचा म्हणजे घेतलं जातं. चॉकलेट जर अस्तर असेल आपल्याकडे असं अस्तर घेतलं तर चालेल. आणि पहिला आपण कॅनव्हास गळा वगैरे कट करून मग ब्लाऊज जरी ठेवून मग आपण स्टिचवर कसं आहे सांगणार. तर चला या मला सांगते. आता बघा हा घेतलेला आहे ब्लाऊज. आता बघून घ्यायचं आपल्याला काय लागणार इथं. आपण गळा रुंदी, ते गळा रुंदी बघून घ्यायची केवढी आहे, किती साईज म्हणजे एवढं गळा रुंदी आणि आपला गळा किती आहे तेवढा बघून घ्यायचा. तेवढा आपण मेजरमेंट बरोबर आपण ह्याच्या कॅनव्हासवर टाकणार. जे आपण ब्लाऊजवर टाकतो तेच आपण आहे असं कॅनव्हासवर टाकणार. तर त्यासाठी काय करायचं, इथं बघा हा घेतलेला आहे कॅनव्हास. हा कॅनव्हास का घेतलेला आहे आपण. कॅनव्हास घेताना सिंगल आहे तो असा डबल घडी करून घ्यायचा. हे बघा घेताना का डबल घडीचा घेतलेला आहे. तर तुम्हाला मेजरमेंट सांगते. जसं आपण ब्लाऊजवर गळा आपण मेजरमेंट टाकतो तसंच आपण कॅनव्हास टाका. परत कॅनव्हास आपण व्यवस्थित ना तयार करून घेऊन मग गळ्यावर आहे असं ठेवणार. ते पुढे तुम्हाला सांगते. आता बघून घ्यायचा हो का. हा इथे घेतलेला आहे बघा. गळा रुंदी किती घेतली बघून घ्यायची हो का. गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. 34 साईजचा ब्लाऊज आहे, मग गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली. 2.5 घेतली चालेल, पण शोल्डर जर उतरत असेल ना तर 2.25चं घ्यायचं किंवा जर जास्त प्रमाणात 2चं घेतलं तरी चालेल, पण ते मेजरमेंटनुसार बघून घ्यायचं कसं कस्टमरच्या ह्याच्यानुसार. आता बघा 2.25चा घेतलेला गळा 2.25चा घ्यायचा. आणि आता बघून घ्यायचं आपली गळ्याची उंची बघून घ्यायची. गळ्याची उंची आहे बघा तुम्हाला सांगते तरी हो का. हा आपला बघा हा इथं आपण टाकलेले 2.25चं मेजरमेंट हो का. 2.25चं गळा रुंदी आणि इथनं आपला गळा बघून घ्यायचा कितीचा आहे तेवढा गळापट्टी अशी टाकून घेणार आपण. समजा वाटते ना तुम्हाला, आता समजा मी सांगितलं गळा, समजा गळा वाटतोय ना तुम्हाला की बाबा जास्त मोठा होईल ना, पट्टी छोटी राहते, तर काय करायचं आता बघून घ्यायचं. इथं समजा 9.5चा गळा घ्यायचा आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन करून 10चं घ्यायचं. हे बघा असं 10चं घेतलं, या शिलाई मार्जिन. आता इथं बघा बॉक्स करून घेतलेलं आहे. हा झालेला आहे. आता बघून घ्यायचं इथं तुम्हाला कुठला गळा वगैरे कट करायचा ते बघून घ्यायचं. बघून घ्यायचं तुम्हाला कुठला गळा पाहिजे असं आपण कट करणार आहोत. ओके जसा पाहिजे तसा तुम्ही गळा वगैरे कट केला, किंवा जर तुम्हाला इथं वेगळा गळा कट केला तर चालेल. कॅनव्हासवर तुम्ही कुठला पण गळा वगैरे कट करून घेऊ शकता, जसा पाहिजे तसा करू शकता. पण वेलवेटला ब्लाऊज सरकतो त्यामुळे आपला रेग्युलर मी चौकोनी गोल असं गळ सांगत असते. हा बघा आता घेतले आपण. आता इथं पंचकोनी गळा कट करून घेऊया हो का. पंचकोनी घेताना बघायचा हो का. हा पंचकोनी असा बाहेरची आहे ना आणि हा आतल्या साईडला असा घेतलेला आहे. फक्त वरच्या साईडला आहे असंच हो का. आता बघा गळा पण ठेवताना काय करायचं आहे असं इथनंच ठेवायचं. फक्त खालच्या साईडला तुम्हाला ब्रॉड पाहिजे वाढा, वरच्या साईडला इथून वाढवला तर चालेल, मग तुम्ही नॉड पण लावू शकता. आता बघा काही गळा कट करून घ्या. आता बघा गळ्याला आपण ड्राफ्ट केलेलं आहे. साईडनं एक्स्ट्रा 1 इंच आपल्याला पट्टी अशी ठेवायची, जेवढी तुम्हाला लागते एवढी अशी पट्टी ठेवायची.
साईडनं तुम्ही पंचोकाराने गोल ठेवा किंवा चौकोनी ठेवा, कसं पण ठेवता येईल. बघा असा ठेवलेले आहे. बघायचं आता कट करताना हे बघा साईडनं वाढवून घेत आहे. आपण आता कट करून घेऊया. तुम्हाला सांगते कट वगैरे कसं करायचं. आता आपण गळा कट करू. पहिला आपण बघा साईडनं कट करून घेऊया. साईडनं वाढवून घेतलेलं असं. साईडनं तुम्हाला जसं पाहिजे तसा आकार ठेवला तरी चालेल, किंवा पंचकोनी आकार म्हटलं तरी तुम्हाला पाहिजे असं तसा कट केला तरी चालेल. असा गोलाकार आकार कट करून घेतलेला होता. बघा हा साईडनं तुम्हाला कसा पाहिजे तसा ठेवला तर चालेल. आता आतला आहे असा शेप आपण कट करून घेणार आहोत. तर हा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा एकसारखा. ब्लाऊजचं मेजरमेंट म्हणजे ब्लाऊजचं तुम्ही गळावर कट करून पण तो मेजरमेंट त्यावर ठेवून मग तुम्ही तसं पण म्हटलं तरी गळा कट करू शकता. तसं पण करता येतं. आता बघा हा गळा आपण कट करून घेतलेला आहे. बघा गळा तर कट करून झालेला आहे. आता आपण हाच गळा ह्याच्यावर ठेवणार आहोत. आपण ब्लाऊजवर ठेवून त्या अस्तर जे घेतले त्या अस्तरच्या ह्याच्यावर ठेवायचं आणि व्यवस्थित कट करून घ्यायचा. आता बघा हे अस्तर घेतलेले आहे आपण. हो का, आणि व्यवस्थित हो का गळा ह्याच्यावर असं ठेवायचा. घेताना पण जसं गेनॉस घेतलं तसंच अस्तर घ्यायचं आपण, म्हणजे बरोबर आपल्याला. आणि आपण आता ह्याच्यावर प्रेस करून घेऊया एकसारखं. कुठलाही गळा तुम्ही बिना अस्ताचा स्टिच करताना तुम्हाला गोटपट्टी वगैरे नसेल असेल तर अशी ट्रिक वापरली तर चालेल. प्रत्येकाला मग तुम्ही कुठला पण गळा वगैरे कटिंग करा. आता घेतलं आपण ह्याच्यावर छान असं प्रेस करून घेऊया आपण मस्तपैकी. आपण ठेवलेलं आहे कॅनॉसचे चकचक खाली ठेवलं अस्तर ठेवलं त्याच्यावरून घ्यायचं व्यवस्थित. हो का, असं चिकटलं जातं. ही ट्रिक लय कामी असते बरं का. तुम्ही कुठल्याही ब्लाऊजला ही करा, अशी ट्रिक वापरली का नाही ब्लाऊज असा गळ्या पण स्टिच वगैरे होतो. कॅनॉस वापरला का नाही गळा आपल्याला फिनिशिंग वगैरे बघा छान येतं. बघा किती छान चिकटले गेले का नका, मस्त छान असं झाले का नका. छान असं व्यवस्थित गळा आपला सेट करून घेतलेला आहे मस्तपैकी. हो का, आता आपण काय करूया, आता बघा हे व्यवस्थित ना कट करून घेऊया. एक लेवल असं गळ्याचा आकार कट करून घेऊया. जसा हे आकार असा तुम्ही कट करून घ्या व्यवस्थित एकसारखा. आता बघा गळा साईडने पण एक्स्ट्रा असेल ते आपण कट करून घेऊया. बरोबर कॅनव्हासला आपण मार्जिन ठेवलेलं आहे. साईडने मार्जिन का ठेवायचं म्हणजे आपल्याला पट्टी फोल्ड करण्यासाठी, त्यामुळे ठेवलेलं आहे मार्जिन. आता बघा एक गळा प्रेस वगैरे करून घेतलेला आपण. ह्या पहिल्या दोन्ही पट्ट्या व्यवस्थित एकसारख्या जोडून घेऊया, म्हणजे एकसारखा गळा वगैरे हलणार नाही आपला, सेट व्यवस्थित होईल. पूर्ण ह्या पट्टीला आणि ह्या पट्टीला पण व्यवस्थित शिलाई करून घेऊया. जरी नाही चिकटला ना कॅनव्हासला आपण प्रेस केलं ना तरी काय होतं, व्यवस्थित कपडा वगैरे एकसारखं येतो ना, म्हणजे चुली वगैरे कुठे येत नाही. त्यामुळे पण प्रेस केलं तरी बघा भारी होतं.
हा बघा गळा आपण स्टिच करून घेतो. आता काय करायचं, ह्या साईडनं आपण बाहेरच्या साईडनं पट्टी फोल्ड करून घेऊया आपण गळ्याला एकसारखी अशी. बघा व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची. तुम्ही कुठला पण आकार घेतला तर चालेल, फक्त अशी फोल्ड करून घ्यायची. म्हणजे व्यवस्थित आपलं फिनिशिंग बघा आतल्या साईडला सगळं म्हणजे धाग्या दोऱ्याचं आतल्या जाण्यानं फिनिशिंग वगैरे एकसारखं येणार आहे. आपण स्टिच वगैरे पूर्ण करून घेतला बघा. पट्टी वगैरे बघा कशी छान अशी आलेली आहे. आली का नाही, भारी झाली का नाही. आता काय करायचं, हा घेतलेला आहे ब्लाऊज बघा आपण. हा व्यवस्थित असा आपण ब्लाऊज घेतलेला आहे. तर आता काय करायचं, मधला सेंटर काढून घ्यायचा. म्हणजे जरी तुम्ही डायरेक्ट गळा वगैरे कट करून गळ्यावर ठेवलं चालेल, पण तुम्ही जर असं आहे असंच बिना गळा कट करता आपण ठेवणार तर काय करायचं, पण याचं गळ्याचं मेजरमेंट काढून घ्यायचं बरोबर. म्हणजे काय एका साईडला डिझाईन आपली जाऊ नये किंवा गळा वगैरे जाऊ नये. आता बघून घ्यायचं आपण कितीचं मेजरमेंट घेतलंय, 2.25 घेतले ना. तो का 2.25 असं टिक करून घ्यायचं. ह्या साईडनं 2.25, ह्या साईडनं 2.25 असं करून घ्यायचं. आणि गळा कितीचा घेतलाय आपण तेवढा बरोबर कसा घ्यायचा. गळा कितीचा घेतलाय, 9.5 अर्धा इंच चिरामध्ये 10चा गळा आपण कसा घेतलेला आहे. हो का, हा फक्त आहे असं नुसार ड्रेप्ट करून घ्यायचा. आपल्याला काहीच करायची गरज नाही, फक्त आहे असं ड्रेप्ट करून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला सांगते हा बघा. आता हा ड्रेप्ट करून घेतला पण आहे सगळा. आता काय करायचं, हा गळा असा पाहिजे. आपला गळा वगैरे स्टिच करता मग प्रश्न पडतो बाबा कसा वगैरे करायचा. पण ही साधी सोपी ट्रिक आहे, तर व्हिडिओ नक्की बघा बरं का. व्हिडिओ खरंच युजफुल होणार आहे. आता बघा हा घेतलेला आपण. तर आता काय करायचं, जे आपण एका साईडला असं टॅप करून घ्यायचं एकसारखं. म्हणजे आपला गळा एका साईडला पण जाणार नाही, बरोबर गळा वगैरे एकसारखा आहे. बघा आता या आलं का नाही बरोबर आपलं मेजरमेंट एकसारखं. आता काय करायचं, आता ह्या असं ठेवायचं, आपला गळा कट करायची काहीच गरज नाही. आता बघून घ्यायचं, हे घेतलेलं आहे आपण कॅनव्हास. बघा कॅनव्हास हे असं व्यवस्थित गळ्यावर आपण ठेवणार कॅनव्हास. बघा एकसारखं असं गळ्यावर ठेवायचं कॅनव्हास आणि आपण गळा स्टिच करायला घेणार. बघा व्यवस्थित असं ठेवायचं आहे, असंच ठेवायचं, जास्त पसरवायची गरज नाही, काही नाही. असं आहे असं घेतलंच ठेवायचं बरोबर. बघा आता एका साईडने आपण ठेवायचं किंवा तुम्ही टाचणी वगैरे लावून घेतली ज्या गळ्यावर आहे असं बघा असं ठेवायचं इथं बरोबर. आणि ह्याच्यावरनं स्टिच करून घ्यायचं. फक्त असं एक बघून घ्यायचं. अजून एक सांगते, जो आपण कमरपट्टी लावतो ना त्याचा मध्ये करतो ना तसं आपण ह्याचा पण मध्ये करू. म्हणजे मध्यावर बरोबर आपल्याला जे आपला पंचकोन आकार आहे ना तो मधला सेंटर बरोबर आला पाहिजे, जेणेकरून काय होईल म्हणजे आपलं बरोबर आपली एकसारखी पट्टी लागली पाहिजे. आता बघून घ्यायचं हे बरोबर कसं बरोबर असं ठेवायचं का. आता बघून घ्यायचं बरोबर आपली पट्टी हो का बरोबर ह्याच्यावर ठेवलेल्या गळ्यावर दिसते. बरोबर अशी गळ्यावर ठेवता येते आपल्याला आणि स्टिच करता येते. तुम्ही कसाही तुमचा गळा असू द्या तुम्ही असा स्टिच वगैरे करू शकता. आता बघायचा हा घेतलेला गळा आहे असंच फिरवून घ्यायचा. नॉर्मली आपला असा फिरवून घ्यायचा, नका असा आहे असंच गळ्यावर ठेवायचा. फक्त पट्टी बघून घ्यायची बरोबर वर जुळली पाहिजे अशी. मग असं तुम्ही टाचणीवर लावून घेतली तर चालेल. फक्त हा कमरेचा मध्ये आणि हा आपला डिझाईनचा मध्ये बरोबर आपलं आला पाहिजे, जेणेकरून म्हणजे बरोबर मध्यावर आपली येणार आहे डिझाईन. जसं आहे आकारात आपण असं फिरवून घ्यायचं बरोबर. आपण ड्रॅफ्ट करून घेतलेलं आहे चॉकने, तसाच व्यवस्थित गळा असा ठेवायचा. दोन्हीकडे बरोबर आपलं शोल्डर राहिले पाहिजे व्यवस्थित. आता हा बघा गळा वगैरे व्यवस्थित सेट करून घेतलेला बघा बरोबर. बघितलं आपण गळा वगैरे आहे असं करून घेतलेलं. पट्टीला पण खाली आपले बरोबर असलं हे माप राहिलेलं आहे आपल्या पट्टीचं. आता बघायचं बरोबर आपण घेतलेलं आहे. गळा वगैरे पण हो साईडला बरोबर आपण एकसारखा घेतलेला आहे. आता काय करायचं, ह्या साईडने आपण कट करून घेऊया. मग कट करून झाले की मग कट वगैरे देऊया.
आता आपण गळा कट करून घेऊया. जरी तुम्ही म्हणताल इथं प्लेनवाला म्हणून दाखवल्या बिना अस्तरच्या ब्लाऊजला पण तुम्हाला कॅनव्हास वगैरे डिझाईनचं ब्लाऊज असताना आपण कॅनव्हासवर वापरतो, असंच वापरलं तरी चालेल. त्याला पण गळा पलटीवर करायचं कारण आहे असं तुम्ही अस्तरला बरोबर कॅनव्हास करून मग अस्तर ब्लाऊजवर ठेवून आतल्या साईडला पलटी करू शकता. आता बघून घ्यायचं बरोबर आपला गळा आलेला आहे का. आता बघा इथं जिथं कोण आहेत ना तिथं कट देऊन घ्यायचं, म्हणजे काय होतं गळा वगैरे व्यवस्थित आतल्या साईडला पलटी होतं. आता काही झालेलं आहे बोलण्याचं का घेतो कोण्यावर कट दिलेलं आहे, कोण्यावर कट दिलेलं आहे, या कोण्यावर पण कट दिलेलं आहे. आता सगळी पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहोत. मग अशी व्यवस्थित पट्टी फोल्ड करून तुम्ही प्रेस वगैरे करून घेतलं तर चालेल किंवा नाही घेतलं तर आपण ह्याच्यानं शिलाई करून घेऊया. आता बघा व्यवस्थित पट्टी आतल्या साईडला सगळी ही पट्टी व्यवस्थित सगळी आतल्या साईडला फोल्ड करायची, व्यवस्थित बघा सगळ्यात गेल्या आणि मग ह्याच्यानं स्टिच करून घेऊया आपण. पूर्ण पट्टी आहे अशी आतल्या साईडला करून बघा. आता गळा आपण फुल करून घेतला. तुम्हाला 2 ट्रिक सांगते. आता बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल हात जबात जास्त झालेला, हा बघा जास्त झाले असताना तुम्हाला प्रश्न पडला काय करा, इथं तुम्ही हात शिलाईवर करून घ्या किंवा ह्या साईडनं तुम्ही आहे असं पण इथं लेस वगैरे लावू शकता. जर लेस वगैरे लावण्यासाठी तुम्ही हात शिलाईवर केली तरी चालेल. मस्त छान असं शिलाई करून घ्यायचं. बघा छान असं आपला गळा हो का मस्त छान असं आपला गळा रेडी झाला. आता मी कमरपट्टीवर लावून घेते, पुढे तुम्हाला सांगते. हे बघा छान असं आपण कमरपट्टी वगैरे मस्तपैकी छान अशी वगैरे लावून घेतलेली, कमरपट्टी पूर्ण लावून रेडी झालेलं आहे. तर आपण याला लेस लावून घेऊया. जशी पाहिजे तशी लेस लावली तरी चालेल. आता इथं आपण लेस लावून घेऊया व्यवस्थित अशी गळ्याला. थोडंसं अंतर ठेवून जसं पाहिजे तुम्ही लावलं तरी चालेल लेस. थोडंसं अंतर ठेवू नका, मी लेस लावून घेते. कोण्यावरनं घेतला नका लेस अशी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची. जसं जेवढं घेतलंय ना आपण लावतोय ना बाहेरच्या साईडला तेवढंच बरोबर लावून घ्यायचं, जेणेकरून आतल्या साईडला जास्त जाऊन देत नाही, एक लेवल आला पाहिजे. आता आपण जेवढं ब्लाऊजचं मार्जिन सोडलंय ना गळ्याला कसं भारी वाटते का नाही, छान असे गळ्याला का लेस लावून झालेलं मस्त की नाही काय ते वाटते का ना, साधं सिंपल छान असं झालेलं आहे. बघा मस्तपैकी छान अशी बघा झालेलं आहे.
तर बघा एकदम युजफुल, मी साधी सोपी छान अशी बघा माहिती सांगितलेली आहे, म्हणजे कसं वगैरे करायचं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला इतरांना शेअर करा, आणि असेच नवीन व्हिडिओ बघायचे चॅनल सबस्क्राईब करून म्हणजे तुम्हाला विचारायला एकदम छान सहज सोपं मी छान सांगितलं आहे. आणि जरी अजून काही कळलं तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेन काय वगैरे कसं करायचं. आणि चला पुढे बाय बाय, थँक्यू.